हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडं शनिवारचं दिवस आहे, शनिवारचं रुटीन आहे ते थोडंसं शेअर केलेलं आहे. शनिवारचा उपवास असल्यामुळे जास्त काही स्वयंपाकाची तामझाम नसते. तर मिस्टरांना सुट्टी होती त्या दिवशी, तर त्यांच्यासाठी खिचडी बनवली होती आणि भाऊसुद्धा होता, तर त्याचासुद्धा उपवास असतो. तर त्यालासुद्धा खिचडी, पण त्याला सुट्टी नव्हती, तो ऑफिसला जाणार होता. तर इकडं मी त्याच्यासाठी खिचडी बनवून घेत आहे. तर त्याचा डब्बा आहे, तर तो द्यायचा आहे म्हणून त्यासाठी सकाळी एकदा खिचडी बनवली आणि नंतर दुपारी एकदा. तर मी इथे दिशाला स्कूलमध्ये सोडून आले होते, तिचं सायन्सचं प्रॅक्टिकल होतं. तर नाही, नंतर मी तिला सोडायला गेली होती. आधी मी त्याला खिचडी वगैरे बनवून दिली, त्याचा डब्बा पॅक करून दिला. तो गेल्यानंतर मग मी दिशाला सोडायला गेली होती. कारण दिशाला हे जरी सुट्टी असली तर ह्यांना कंटाळा आला होता. हे नाही बोलले मी सोडायला जाणार, म्हणून मग मीच गेली होती दिशाला सोडायला. तर इथं तिच्यासाठी पाणी आहे, तर ते मी गरम करत ठेवत आहे. माझे अंघोळ वगैरे सगळं आवरलं होतं आणि आज जास्त स्वयंपाक नव्हता आणि आज आर्यासुद्धा स्कूलला गेली नव्हती, कारण तिलाही जायचं नव्हतं. एक दिवस ती म्हटली मी सुट्टी मारते. तर पप्पा आणि दोघांनीही सुट्टी मारली होती. पण दिशाला जायचंच होतं, कारण तिचं सायन्सचं प्रॅक्टिकल होतं, तर तिला जाणं भागच होतं. तर मग मी सकाळी उठून सगळं माझी अंघोळ वगैरे आवरून नंतर देवपूजा वगैरे करून नंतर विक्कीसाठी म्हणजे भावासाठी इथं खिचडी आहे, तर ती बनवून घेते. दिशाला इकडे पाणी आहे, तर ते अंघोळीला ठेवत आहे. तर त्याचा डब्बा आहे, तर तो त्याने आणून दिला नव्हता. आदल्या दिवशी जायचं होतं, त्याच दिवशी आणून दिला होता. तर त्याचा डब्बा आहे, तर तो घासायचा राहिला होता. मग खिचडी इथे परतत परतत मग मी त्याचा डब्बा वगैरे घासून घेतला, स्वच्छ असं पुसून वगैरे घेतला. तर तोच डब्बा मी पॅक करून देत आहे त्याला आता. तर शनिवारचं जास्त स्वयंपाक नसतो, फक्त खिचडी आणि रात्रीची भाजी वगैरे काय असेल तर. आणि असंही मला चपात्या बनवायच्या आहेत, कारण रात्रीचं पीठ होतं. मग आमच्या तिघींच्यासाठी मी चपात्या आहेत, तर त्या बनवून घेणार आणि रात्रीचीच भाजी वगैरे शिल्लक होती. तर इकडं गरम गरम त्यालासुद्धा जायला उशीर होत होता म्हटला, म्हणून त्याचा डब्बा आहे, तर तो भरून देते त्याला. साबुदाण्याची खिचडी आणि मस्त असं दही आहे, तर ते देणार आहे. दही मी रात्रीच लावून घेतलं होतं, छान असं दही लागलं होतं. तर एक डबा आहे, तर तो खिचडीचा आणि एक डबा आहे दही, तर असं त्याचा डबा आहे, तर तो मी पॅक करून दिलेला आहे. आणि नंतर थोड्या वेळानंतर दिशाला सोडून आल्यानंतर परत मिस्टरांना खिचडी आहे ती बनवणार आहे. त्यांना आधीच नको होती बनवून ठेवलेली, त्यांना गरम गरम खायची होती, म्हणून ह्याच्यापुरती मी आत्ता खिचडी बनवून दिली आणि जाताना दिशासुद्धा खिचडी आहे, तर ती खाऊन जाईल. तर इकडे तो निघालेला आहे ऑफिसला, तर त्याचा मी हळूच थोडासा शूट घेतलं, तर तो नाही बोलत होता, तरी पण म्हटलं थोडं घ्यावं. तर त्याने पटकन दरवाजा लावून घेतला. त्याला हेल्मेट देत होती त्यावेळेसच. तर बघा तोंड बघा, तो तोंडच दाखवायला तयार नव्हता. तर तो ऑफिसला गेल्यानंतर परत मग मी इकडे पाणी आहे, तर ते गरम करायला ठेवलं होतं आणि नंतर खिचडी आहे, तर ती परत आणि मला बनवायचीच होती. तर पहिली खिचडी होती, तर ती मी आता व्यवस्थित हे करून ठेवते आणि नंतर मग परत ती खिचडी काढून परत आणि दुसरी मला खिचडी बनवायचीच होती. तर इकडे तोपर्यंत म्हटलं सगळं किचन ओट आहे, तर तो आवरून घ्यावा, कारण दिशाचं आवरेपर्यंत तोपर्यंत सगळं किचन ओट्यावरचं जे आहे ते थोडंफार तर ते आवरून घेते मी. तर इकडे जी काही रात्रीची भांडी वगैरे होते, तर ती मी कपाटाला आहे, तर ती लावून घेते. म्हणजे दिशाचं आवरेपर्यंत तिला स्कूलला सोडायला मला जायचं होतं, तर तोपर्यंत जेवढी कामं आवरता येतील तर तेवढी मी आवरून घेते. नंतर बाहेरचा बिछाना वगैरे आहे, तर तो सुद्धा काढायचा होता आणि झाडून वगैरे मारून व्यवस्थित स्वच्छ करून मग मी दिशाला आहे, तर ते स्कूलमध्ये सोडायला जाणार होते. कारण परत आल्यानंतर खूप कंटाळा येतो आणि आता थोडं थोडं ऊन लागायला लागलेलं आहे. त्यामुळे बाहेरून आलं की एवढं
कंटाळा येतो आणि असं अगदी अशक्त झाल्यासारखं वाटतं. म्हणून जेवढं काम करून जाता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करते. तर इकडे सगळी भांडी वगैरे आहेत, तर ती सगळी आवरून घेतलेली आहेत. तर परत इथे जे काही दूध होतं तर ते मी बाहेर काढून ठेवते. कारण दिशाला दूध आहे ते थोडंसं गरम करून प्यायला देणार आहे आणि जी काही शाई आहे तर ती ओढून एका डब्यात साठवलेली आहे, तर ती शाईसुद्धा काढून घेते. तर इथं मी सगळं किचनवरचं आहे तर ते आवरून घेतला. तर आता इथं मी परत आर्यासाठी पाणी गरम करत ठेवत आहे. ती बघा झोपून उठून आलेली आहे. तर ती आज तिने सुट्टीच घेतली होती, त्यामुळे तिचं लेट काम चालू होतं. अंघोळ वगैरे करायचं. तर इकडे मी मोबाईलवर पिक्चर लागला होता, अगं अगं सासूबाई सूनबाई आहे ना, तो नवीन पिक्चर. तर तो लागला कसा काय काय माहिती, पण तो बघत बघत म्हटलं बाकीचं खिचडी वगैरे आहे तर ते आवरून घ्यायची. तर इकडे मी मोबाईलला लावून ठेवला खरा, बघत होती. तोपर्यंत बहीण आली आणि मग तो बंद केला आणि परत लावायला गेली तर परत तो पिक्चरच नाही लागला. तर येताना मिरच्या घेऊन आली होती, कारण माझ्या हिरव्या मिरच्या आहेत तर त्या संपल्या होत्या. पोपटी कलरच्या असतात ना, तर ते घेऊन येते. खूप तिखट नसतात आणि एकदम हिरव्या असतात ना, त्या मिरच्या मी कधी यूज करत नाही कारण त्या खूप तिखट असतात. तर इकडं मिरच्या येताना घेऊन आली होती मी, तर त्याच लगेचच धुवून वगैरे निथळायला ठेवल्या. परत मिस्टरांसाठी अशी खिचडी आहे तर ती गरम गरम बनवून त्यांना दही वगैरे टाकून आहे तर ती खायला दिली होती. तर त्यांनाही खूप आवडली, कारण रोज डब्याला जातात तर तिकडे गेल्यानंतर थंडच खावं लागतं. तर आज घरी होते तर मस्त अशी गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर दही आहे तर ते त्यांना खायला दिलं होतं. त्यांनाही खूप आवडलं. तर इकडं माझं मोबाईलवर पिक्चर बघत बघतच बाकीची जी काही कामं होती तर ती आवरून घेतली. तर आता रात्रीचं थोडं पीठ शिल्लक होतं तर त्याच्या चपात्या आमच्या तिघींच्यासाठी आहेत तर त्या बनवून घेते म्हटलं. आणि रात्रीची भाजी वगैरे होतीच तर फक्त मला चपात्याच बनवायच्या होत्या. तर पटपट अशा चपात्या आहेत तर त्या 5-7 चपात्या बनवून घेतल्या. आणि इकडं आरूसाठी अजून अंघोळीचं पाणी गरम होतच आहे, कारण तिचं निवांत काम चालू आहे. सुट्टी आहे म्हटल्यानंतर दूध वगैरे गरम करून घेतलं सगळं. तर शनिवार असो किंवा रविवार किंवा सोमवार सगळे दिवस सारखेच असतात. असं नाही की एक दिवस सुट्टी आहे आणि स्वयंपाक वगैरे नाही, असं काही नाही. रोजच्या रोज स्वयंपाक हा बनवावाच लागतो. उपवास कोणाचा असो किंवा नसो, किंवा सुट्टी असो नसो, तर रोजच्या रोज स्वयंपाक आहे तर तो काही आपल्याकडून चुकत नाही, रोजच्या रोज करावाच लागतो. तर इथं मस्त अशा गरमागरम चपात्या टम्म अशा फुगलेल्या बनवून घेतल्या. पण एवढंच की सकाळची जी घाई गडबड असते चपाती भाजी करायची ती नव्हती, थोड्या वेळाने करायच्या होत्या. तर तोपर्यंत माझ्या चपात्या वगैरे होतील. किचन वगैरे आवरून होईल तोपर्यंत दिशा येईल. दिशा येताना मग तिच्या मैत्रिणीबरोबर येते, पण जाताना मी सोडायला जाते कारण ती नसते तिच्याबरोबर, तर तिची मम्मी सोडायला गेलेली असते आणि उशीर व्हायला नको म्हणून मीच जाते सोडायला तिला. तर इकडं आरूची अजून अंघोळ आहे तर ती बाकीच आहे. तर तिचं पाणी गरम होतच आहे तर ती तोपर्यंत मग म्हटलं की माझ्या चपात्या आहेत तर त्या बनवून घेतल्या. खिचडी शिल्लक थोडी राहिली होती तर ती आर्या खाईल. आर्यासाठी काढून मग एका छोट्या भांड्यात काढून वगैरे ठेवली आणि लगेचच म्हटलं पटकन मोबाईल चालू आहे तर तोपर्यंत भांडी वगैरे आहेत तर ती घासून घ्यावी, नाहीतर दिवसभर खूप सारा पसारा पडतो आणि नंतर भांडी खूप वाढतच जातात, पण कमी काय होत नाहीत. मग जसं होईल स्वयंपाक तसं पटकन आवरते. एका गॅसवर भात आहे तर तो ठेवलेला आहे. तोपर्यंत बहीण आली होती आणि तिचा मुलगा. तर आम्ही सगळे इथे एकत्रच राहतो, खूप लांब नाही असं. तर ती आली होती भाजी घ्यायला मार्केटमध्ये, तशीच ती इकडे आली होती घरी. तर तिचं म्हणणं असं होतं की मी आले आणि तू भांडी घासत बसलेली आहेस. तर गावावरून येताना पप्पांनी भाजी आणली होती तर तीच घ्यायला आली होती. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते.